तर हाय हॅलो नमस्कार, मी पूनम आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना मी थोडा बाहेर जाणार होते, तर चला मला ब्लॉग पण शूट करून घेते. आणि अशी रडा लागली वर दाखवते एक मिनटं. तयार वगैरे करून घेतलंय मॅडमने, मस्तपैकी बूट वगैरे घातले आणि निघायची तयारी चालू आहे. त्यासाठी रडा लागली आहे. तर चला मला पटकन चला मोल का घ्यायचं. चला मस्त बस बस. तर आम्ही आलो बाहेर इथं आणि तर आम्ही रिक्षेची वाट पाहायला लागलो, पण रिक्षा काही लवकर लागत नाही. तो आज थोडं पुढे चालतो, म्हणलं पुढे जाऊन रिक्षा लागणार आहे. आशेला खूप जास्त आनंद होतो कुठं बाहेर जायचं म्हणलं ना, तर खूप जास्त खुश होते. खाली कचरा पण जास्त आहे इथं. तर इथं मी बाहेर आले होते आणि इथं भातला घ्यायचं होतं. आई अचूला आहे ना आईकडे दिलेलं आहे. आईला ना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना काही घेत नाही. तिथं फक्त मी एकटे दिसणार आहे. चला मग भात वगैरे घेऊ. आणि तिथं ना सगळं दुकान बंद आहे, काय माहिती का, आज शनिवार आहे ना त्याच्यामुळं. तिथे 2 वाजता सगळं दुकानं बंद होतात आणि 4-1 वाजतापर्यंत उघडून होतात. खाऊ आता पुढं काय होतं. तर आम्ही इथं आलो ऊस घ्यायला. आता आवडतं एवढं आहे, पण तरी पण मला चला ऊस पण घेऊ. आशू पाय आशूला पण पाजला मी ऊस, तिला पण आवडलं खूप जास्त. भारी ऊस आहे का, ऊसाचा रस्ता आहे. आशू पी ना. तिला बी आवडलं वाटतं. आवड आहे, आवड पडायला लागलाय. आशू पाय ना, हे आशू अशा सराला घ्यायचं का? किती सराला हे पाहिजे. बस झालं, ते काम होतं ते झालं. आता आशूसाठी घ्यायचं वाकर, पण इथं काय भेटलंच नाही. एक मोठा रिक्षा आला होता, मग ते रिक्षेत बसले आणि मग इथं आता घरी आले. आणि हे ना आशूसाठी मी घेतलं आहे वाकर. मी नाही म्हणजे आईने घेतलं आहे. हा पहा, आशू खूप जास्त खुश झाली आहे. तिला ना आता मी घरी जाणार होते आणि मग मला दाखवते बरं तिचे असं रिॲक्शन असतात. मी घरी आले इथं आणि आशूला पहिल्यांदा वाकरत बसवलं. तिला एवढी खुशी व्हायला लागली ना, काय सांगू मी. खूप जास्त मला वाटलं ती घाबरणार, पण ती अजिबात नाही घाबरली. तिचे रिॲक्शन किती भारी आहे. अशी येऊ का इकडं, वा ये ना. तिला समजायला कसं चालायचं. ये ना मग इकडं. आता मग चालत शिकायचं लोक पटकन ना. अरे मागं नाही, मागं पुढं पुढं. चला चला चला. तर मी ना घरी आले आणि येताना खिचडी घेऊन आले होते. इकडची खिचडी खूप जास्त भारी लागते खायला, अशोकनगरची आहे. आणि जेव्हा मला दिवस होते ना, तर मी ही खिचडी रोज आणत आहे खायला करी. कारण मग घरची पेक्षा पण ही खिचडी म्हणजे खूप जास्त चांगलं खायला. तुम्हाला पण दाखवते. सोयाबीन आणि वाटाण्याचा पुलाव आहे मस्त. या तुम्ही पण जेवायला. हिचा स्वाद एवढा भारी लागते की दुसऱ्याला पाहुण्याला तोंडात पाणी येते. तोंडात पाणी यायला लागलं कोणाला तरी, पण त्यांचा उपवास आहे म्हणून त्याला खायला जमत नाही. तर नुसतं ते लांबूनच पाहा लागले. इथं संध्याकाळी ना देवपूजा वगैरे करून घेतली आहे की, आणि साधे सिंपलच केली, जास्त काही नाही आहे. तरी मस्त आहे बरं. इथं मी असं पाटीचं असं बांधून घेतलंय, म्हणजे वरती देव वगैरे ठेवायला. इथं छोटंसं देवघर आहे माझं.
तर देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकमध्ये वरण भात करायचे आणि पोळ्या राहिले करायचे. तर पीठ मळून ठेवलं आहे, पोळ्या करायचे. त्यानंतर त्यांना वरण बनवलं आहे, फिक्का वरण. आणि इथं मला टमाट्याची चटणी करायची आहे. राहिले बघा 2-4 साईड पोळ्या करायचे. असं झोपलेली असते ना, तोपर्यंत लवकर स्वयंपाक करून घ्यायला लागते. म्हणजे कसं ती उठली ना ते काहीच करू देत नाही. आणि तर मला खाली बसून स्वयंपाक करायला लागते. हे माझं बारीक गॅस आहे ना, म्हणजे छोटा गॅस आहे, तर त्याच्यावर खाली बसून स्वयंपाक करायला लागते. उठली वाटते असं. थांब गं 2 मिनिटं आले. बारका कंग घ्यायचं राहिलं नको. तर मी स्वयंपाक वगैरे करून घेतला होता. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आता इथं आशूला झोपू घालते. रात्रीचे 11 वाजले, आशू काय अजून झोपली नाही. तर चला मग इथंच एंड करते ब्लॉग. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण उद्याची व्हिडिओ तोपर्यंत सगळ्याला बाय. इथं आशू पण झोपले जागी वाटते. तर चला मग बाय.